मित्रांनो, जमिनीखाली गाडलेला मृतदेह काढून त्याच्या गळ्यात असलेली सोनसाखळी काढून घेऊन पुन्हा मृतदेह जमिनीखाली गाडून पळून जाण्याच्या चोरांच्या घटनेबाबत तुम्ही कधी काही ऐकलं आहे, वाचलं आहे का? नसल ऐकलं वाचलं असेल तर मी तुम्हाला सांगतो, अशी एक घटना तमिळनाडूतल्या कोइंबतूर येथे घडलेली आहे. मित्रांनो, एक माशांचा व्यापारी, म्हणजे आपल्या इथे पापलेट असेल, सुरमई असेल, बांगडा असेल, रावस असेल, रहू असेल, चिलापी असेल, अशा प्रकारचे जे मासे असतात त्या माशांचा व्यापार करणारा एक इसम हा निधन पावला होता. आणि त्याच्यावर त्याचा जो काही पंथ असेल, संप्रदाय असेल, त्यानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. बरं, हा माशांचा व्यापारी असल्यामुळे त्याने माशाच्या आकाराचं पेंडंट तयार करून, म्हणजे सोन्याचं, ते सोनसाखळीत गुंफून ते आपल्या गळ्यात परिधान केलं होतं. आता ती जी व्यक्ती वारली त्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांनी, त्याची पत्नी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांनी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना त्याच्या गळ्यातलं ते पेंडंट आणि सोनसाखळी काढून घेतली नाही, तर ती त्या व्यक्तीसोबतच त्यांनी अंत्यसंस्कार करताना ती पुरण्यात आली. आता सदरील व्यक्तीचे अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर 2 दिवसांनी त्या व्यक्तीचे एक नातेवाईक आणि त्यांच्या मित्रांनी ती जी त्यांना जिथं पुरण्यात आलं होतं त्याला जे ग्रेव म्हणतात, किंवा मुस्लिम धर्मियांमध्ये, ख्रिस्ती धर्मियांमध्ये त्यांचं जे अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी करण्यात येतात, दफनभूमी असेल किंवा सिमेट्री असेल जिथे मृतदेहांचं अंतिम संस्कार केलं जातं, त्याची जी जागा होती ती जागा त्यांनी उकरली किंवा खणून काढली आणि त्याचं जी व्यक्ती मरण पावली होती त्याची बॉडी, त्याचं शरीर, मृतदेह बाहेर काढला आणि त्याच्या गळ्यात असलेली 24 ग्रॅम वजनाची 22 कॅरेट सोन्याची सोनसाखळी पेंडेंटसहित ती त्यांनी काढून घेतली. आता ती सोनसाखळी बरोबर 3 सोवेरिन वजनाची होती. 3 सोवेरिन म्हणजे काय? 1 सोवेरियन म्हणजे 8 ग्रॅम, 3 सोवेरियन म्हणजे बरोबर 24 ग्रॅम. अशा प्रकारच्या सोनसाखळ्या या अत्यंत लोकप्रिय असतात. आणि ह्यांनी काय केलं होतं, त्या सोनसाखळीमध्ये मी सांगितलं की माशाच्या आकाराचं पेंडंट त्याने त्याच्यात जोडून घेतलेलं होतं, त्यामुळे ती जास्त आकर्षक दिसत असावी कदाचित. आता हे जे घटना घडली तामिळनाडूतल्या कोइंबतूर इथे, तिथल्या सोवरीपलयम ह्या ग्रेव्हयार्डमध्ये, म्हणजे ह्या मधून त्यांनी हे सगळी चोरी केली. कुणी? तर जी व्यक्ती मरण पावली होती त्या व्यक्तीचं नाव आहे नागराज. ती 56व्या वर्षी निधन पावली होती, वारली होती. आणि त्या व्यक्तीचं अंत्यसंस्कार हे सोवरीपलयम या अंत्यसंस्कार किंवा दफनभूमीमध्ये करण्यात आले होते. आणि त्याच्या गळ्यात ही सोनसाखळी आहे, त्याच्यात ते माशाच्या आकाराचं पेंडंट आहे, हे ह्या व्यक्तीच्या एका नातेवाईकाला माहीत होतं. आणि त्याने मित्राच्या मदतीने हा कट रचला आणि त्या मृतदेह बाहेर काढला, त्याच्या गळ्यातली ती साखळी, ते पेंडंट ताब्यात घेतलं आणि पोबारा केला. आणि जेव्हा या नागराजचे नातेवाईक, इतर नातेवाईक, मुलगा, मुलगी, पत्नी, हे जेव्हा 16व्या दिवसाचे जे काही मृत्यू झाल्यानंतरचे उपचार किंवा जे काही अंत्यसंस्कार असतात, किंवा जे आपण जसं म्हणतो दशक्रियाविधी, 13वा जे काय असेल ते करण्यासाठी तिथे, त्याची तयारी करण्यासाठी तिथे आले होते. तर ही जी व्यक्ती मरण पावली होती नागराज, त्यांचा मुलगा व्यंकटेश आणि इतर कुटुंबातील सदस्य यांनी ते सगळं पाहिलं की आपल्या वडिलांचा मृतदेह काढण्यात आलेला आहे, म्हणजे ते उकरण्यात आलेलं आहे, खोदकाम झालं आहे.
त्यांना ते जाणवलं की इथं काहीतरी विचित्र घडलेलं आहे आणि त्यांनी मग तिथल्या जो आपण म्हणतो की वॉचमॅन वगैरे आहे का, सुरक्षा रक्षक आहे का, तर तिथं कार्तिकेयन नावाचा सुरक्षा रक्षक होता, मजूर होता, तो काम करायचा तिथे त्या दफनभूमीमध्ये, तो तिथं काम करत होता. त्याला बोलून घेतलं की हे काय घडलं आहे, आमचे जे आहेत नागराज ते वारले होते, त्यांना इथं पुरण्यात आलं होतं आणि हे काय सगळं उकरलेलं दिसतंय परत. तर त्या कार्तिकेयांनी सांगितलं की तुमचाच एक नातेवाईक आहे ज्याचं नाव आहे सक्तिवेल किंवा शक्तिवेल, त्याचं वय 35 आहे आणि तो आणि त्याचा मित्र मणिकंदन ज्याचं वय 46 आहे, ते दोघं इथं ती चेन म्हणजे ती साखळी आणि ते पेंडंट चोरण्यासाठी आले होते आणि त्यांनी ते चोरलं आणि ही तुमच्या वडिलांचा मृतदेह पुन्हा जमिनीखाली पुरून ते निघून गेलेले आहेत. आता हे सगळं सांगितल्यानंतर तो जी त्यांची जवळची नातेवाईक होती सक्तिवेल, तिचा फोन नंबर, मोबाईल नंबर हे सगळं पोलिसांनी ट्रेस केलं. त्याचा जो मित्र होता त्यालाही पकडलं आणि हे सगळं पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध 2 गुन्हे नोंदवले. एक तर मृत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाशी छेडछाड करणे, तिथलं जे मृतदेह पुरण्याचं ठिकाण आहे तिथे अनधिकृतरित्या प्रवेश करणे, खोदकाम करणे, मृतदेह बाहेर काढणे, त्याच्यानंतर त्या मृतदेहाला ताब्यात घेणे किंवा हे इतरांच्या धार्मिक भावना दुखवणे, अशा पद्धतीचं एक गुन्हा आणि सोनसाखळी चोरीचा दुसरा गुन्हा, सोनसाखळी घेऊन पोबारा करणे, असे 2 गुन्हे त्यांच्यावर नोंदवण्यात आले आणि पोलिसांनी तपास सुरू केला. आणि हा जो त्यांचा एक गुन्हेगार सापडला, दुसरा त्याचा शोध घेत आहेत आणि या दोघांनी ती सोनसाखळी वितळवून त्याचं जे काही करायचं आहे ते करून पैसे लाटण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे माणूस पैशांसाठी, सोन्यासाठी, चांदीसाठी कुठल्या थराला जाऊ शकतो याचासुद्धा काही ताळतंत्र दरबंद राहिलेलं नाही आहे. लोकांना पैशासाठी कुठे पळायचं, काय करायचं, मृतदेहाशी छेडछाड करायची आणि काय काय करतात लोक हे आपण जाणतो, हे आपण वृत्तपत्रात वाचतो, बातम्यांमध्ये ऐकतो. तरीही लोकांची पैशाची हाव कमी होत नाही आणि मग लोक मृतदेहालासुद्धा सोडत नाही. त्याच्या गळ्यातली सोनसाखळी, सोन्याचं पेंडंट हे सुद्धा काढून घेतात आणि त्याच्यातून आपलं जीवन जगता येईल असं त्यांना वाटतं, परंतु असं काही होत नाही. अशा प्रकारच्या घटनांमधून कायदा तुम्हाला सोडत नाही, पोलीस मागे लागतात आणि त्याच्यानंतर सामाजिक बदनामी किंवा अप्रतिष्ठा होते ती वेगळी. त्यामुळे ह्या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते मला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. मी असे वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ घेऊन येत असतो, ते लाईक करा, शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका. अनवट वाटेवरचा मी वारकरी आहे, वाटसरू आहे. तुम्हालासुद्धा माझ्याबरोबर चालायचं असेल तर जरूर चाला, सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर फॉलो करा. तुमचे मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन सगळ्यांना याच्याबद्दल सांगा आणि नवीन काहीतरी ऐकायला, समजून घ्यायला मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो. त्यामुळे माझ्याशी जोडलेल्या राहा. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.